श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 27वा। या कथेच्या नित्यवाचनाने वादविवादामध्ये जय मिळेल। तर चला आपण कथेला सुरुवात करू। तर मागच्या अध्यायात तुम्ही पाहिलं असेल तर हटवादी ते ब्राह्मण आहे त्याने हट आपला सोडला नव्हता। शेवटी त्रिविक्रम भारती व नृसिंहस्वामींचा नाईलाज झाला। शेवटी त्यांनी वाटेले जाणाऱ्या एका साध्या माणसाला आपल्याकडे बोलावून घेण्यासाठी एका शिष्याला पाठवले। तो शिष्य धावत गेला व वाटेने जाणाऱ्या त्या माणसाला घेऊन आला। ते दोन्ही ब्राह्मण शेजारीत बसले होते, पण त्या या माणसाला बोलावून घेण्याचे कारण कळेना। श्री समर्थ स्वामींनी आपल्या हातीचा दंड एका शिष्याजवळ दिला। त्या शिष्याला त्या दंडाने आपल्यासमोर 7 रेषा काढायला सांगितल्या। शिष्याने त्या व्यवस्थित काढल्या। रेषा काढून झाल्यावर बोलावलेल्या त्या माणसाला हाक मारली। एका रेषेवरून पुढे जायला सांगितलं। त्यापूर्वी त्यांनी त्याला तू कोणत्या जातीचा आहेस असे विचारून ठेवलं होतं। तर तो म्हणाला मी मातंग समाजाचा आहे महाराज। दोन्ही ब्राह्मणे ते ऐकलं होतं। त्या मातंगाने पहिली रेषा ओलांडताच पुन्हा स्वामींनी तो कोणत्या जातीचा आहेस असं विचारताच मी भिल्ल आहे असं उत्तर दिलं। दुसरी रेषा ओलांडताच त्याला अधिक ज्ञान झालं। तिसरी रेषा ओलांडताच मी कोळी आहे असं सांगू लागला। चौथी रेषा ओलांडताच मी एक शेतकरी आहे आणि 5वी रेषा ओलांडताच मी वैश्य वाणी आहे असं सांगू लागला। 6वी रेषा ओलांडून झाल्यानंतर मी क्षत्रिय आहे असे तो म्हणाला। 7वी रेषा ओलांडून झाल्यावर तो म्हणाला मी वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण आहे। त्याची ही उत्तरे ऐकून तेथील सर्वांना चमत्कार वाटला। स्वामी म्हणाले ठीक आहे, आता इथे 2 वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण आले आहेत, त्यांच्याशी तू वेदांवर चर्चा कर। स्वामींनी त्यावेळी त्याच्या अंगावर व जिभेवर मंतरलेलं भस्म लावलं व त्या 2 ब्राह्मणांसमोर बसायला सांगितलं। त्या एका मातंग समाजाचे वेदध्यायीचे ज्ञान ऐकून त्या ब्राह्मणांची बोबडी वळली। त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना, छाती भरून आली, छातीतून असह्य कळा येऊ लागल्या। शेवटी ते गडबडा लोळू लागले। कसे तरी उठून स्वामींचे पाय धरले व त्यांची क्षमा मागितली। आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा असे विनवू लागले। स्वामी म्हणाले तुम्ही विद्वान ब्राह्मणांना ओळखलं नाही, त्यांचा छळ केला, अपमान केलात, माझं सांगणंही तुम्ही मनावर घेतलं नाहीत, तुमचा अहंभाव सुटला नाही, आता तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल। 12 वर्षानंतर तुम्ही या पापातून मुक्त व्हाल, तोपर्यंत तुमची सुटका नाही। त्या दोन्ही ब्राह्मणांनी पुन्हा स्वामींचे चरण धरले आणि आपल्या पूर्वजन्मीची चौकशी केली। तेव्हा स्वामींनी सांगितली की त्या काळात व त्यानंतर घडलेल्या पापांचे काय करायचे त्याचे प्रायश्चित्त देखील सांगितलं, पण 12 वर्षाचा काळ हा भयंकर सोचून तो झाल्याशिवाय तुमची मुक्तता होणार नाही। त्या मूळच्या मातंगाने स्वामींचे पाय धरले व आपल्या मागच्या सप्तजन्माबद्दल मला शुद्ध करून आता मला याच मंडळीत राहता यावं व समाजात मानाने वावरता यावं, माझं जीवन कृतार्थ व्हावं अशी प्रार्थना केली। पण त्या मातंगाचा कायापालट हा अनैसर्गिक होता। त्याची बायका, मुलं, घरी व त्याची जबाबदारी सर्व त्याच्यावर होती। ही परिस्थिती स्वामी जाणून होते, त्यामुळे त्यांनी त्या मातंगाची विनंती मान्य केली नाही। त्यांनी एका शिष्याला बोलवलं आणि घागर भरून पाणी आणायला सांगितलं आणि त्या माणसाच्या अंगावर ओतायला सांगितलं आणि त्याची जीभ स्वच्छ धुण्यास सांगितली। हे सर्व करतानाच तो मनुष्य जो ब्राह्मण झाला होता तो आपल्या मूळच्या रूपातच म्हणजे मातंग स्वरूपात दिसू लागला। स्वामींनी त्याला निरोप दिला, म्हणाले की तुझा संसार सुखांचा चालेल, आणि तो मनुष्य तिथून गेला आणि आपल्या झोपडीत जाऊन मुला माणसांमध्ये मिसळून गेला। इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 27वा समाप्त। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।